सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय, जय संविधान। व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की गेल्या आता शैक्षणिक वर्ष बदलत आला आहे, तरी देखील आमच्या आदिवासी विभागातील जे आमचे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना जी शासनाने पंडित दीनदयाल स्वयं योजना चालू केलेली आहे, डीबीटी हॉस्टेलची असेल किंवा पंडित दीनदयाल, ज्यांना हॉस्टेलमध्ये नंबर लागला नाही असे विद्यार्थी रूम करून राहतात, परंतु त्यांना अद्याप पंडित दीनदयाल स्वयं योजना भेटलेली नाही। आणि माझी आदिवासी विभागातील मंत्री महोदय यांना विनंती आहे, तसेच माझे मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे की जी आपण 40,000 विद्यार्थ्यांची जी अट आहे ती अट आपण रद्द करावी। सरसगट त्या योजनेमध्ये आमचे आदिवासी विद्यार्थी येतात, ते सरसगट त्या योजनेअंतर्गत घ्यावे। आणि आम्ही खूप दिवसापासून निवेदन देतोय की आता वर्ष बदलत आला, अजून पण जी साईट आहे ती साईट बंद आहे आणि विद्यार्थ्यांचे जे फॉर्म पंडित दीनदयालचे जे अप्रूव्हल आहेत ते थांबलेले आहेत। 30,000हून अधिक विद्यार्थी महाराष्ट्रातले या योजनेपासून वंचित आहेत। तर माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की आम्ही आता मागे पण निवेदन दिलेत, मंत्रालयात निवेदन दिलेत, मंत्री महोदय या ठिकाणी नाशिक या ठिकाणी आले होते, या ठिकाणी निवेदन दिलेत, करतो 8 दिवसाची मुदत देता, 4 दिवसाची मुदत देता, परंतु अद्याप तो प्रश्न सुटलेला नाही। तसंच ग्रामीण भागात आम्ही मागणी केली, ग्रामीण भागात पण पंडित दीनदयाल स्वयं योजना चालू करा। आता 2-4 दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलेत, मंत्री महोदयाचे सचिव बोललेत की 3-4 दिवसात होऊन गेले, परंतु 3-4 दिवस झालेत अद्याप साईट चालू केली नाही। माझी विनंती आहे, आमचे आदिवासी आमदार असतील, आदिवासी खासदार असतील, आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचं जर ज्या मागण्या आहेत त्या जर तुम्ही पूर्ण करू शकत नाही तर तुमचं त्या ठिकाणी त्या खुर्चीवर बसून काय फायदा। माझी आदिवासी विकास मंत्री महोदय यांना विनंती आहे, आदिवासी आमदार असतील यांना विनंती आहे की आता अधिवेशन चालू आहे, अधिवेशन मध्ये का तुम्ही आदिवासी विद्यार्थ्यांचे मुद्दे मांडत नाही। जर आम्ही 3-4 दिवसाची मुदत दिली होती, अजून आम्ही 2-4 दिवस देतो। जर 2-4 दिवसात आदिवासी विद्यार्थ्यांचं जे पंडित दीनदयाल स्वयंचं जे मुद्दे आहेत ते जर सोडवले नाही तर आम्ही आमची होळी विधान भवनावर साजरी करणार। राज्यातील तमाम आदिवासी विद्यार्थी असतील, सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर 2-3 दिवसात जर आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर सर्वांनी तयारी करा आणि आपली होळी जी आहे ती होळी आपण विधान भवन मंत्रालयावर साजरी करू। जोहार, जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय।